बघा आता क्वेश्चन सी काय दिलेलं आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन एक्स इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स डी एक्स. ठीक आहे. आता हा क्वेश्चन ॲक्च्युली आयलेट रूलचा आहे. ठीक आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर मग बघा सोल्युशन, लेट्स I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स डी एक्स. ठीक आहे. मग आता काय करायचं, याचं आयलेट रूल यूज करायचं, कारण की इथे दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे. मग इथं लिहायचं इंटिग्रेटिंग बाय using आयलेट रूल. LIATE. ठीक आहे. मग बघा आता इंटिग्रेशन बाय पार्ट्सनुसार आयलेट बाय युझिंग. ठीक आहे, बाय पार्ट्स असं लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूजिंग आयलेट रूल. ठीक आहे. आयलेट रूल. ठीक आहे. मग बघा आता इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्सनुसार काय होतं, इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स असं जर दिलेलं असेल तर याच्यानुसार काय करायचं, यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट ऑफ डी बाय डी एक्स ऑफ काय, यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट पुन्हा डी एक्स. ठीक आहे. मग आता इंटिग्रेशन बाय पार्ट्सनुसार आपण काय करणार, हे सॉल्व करणार. तर बघा इंटिग्रेशन बाय पार्ट्सनुसार सगळ्यात पहिले काय आहे की आयलेट रूल यूज करायचा. आता यू काय आणि व्ही काय. ठीक आहे. तर बघा आता इथं आय म्हणजे काय, इंटिग्रेशन. ठीक आहे. एल म्हणजे काय, लॉगॅरिथम. हे पुन्हा आय म्हणजे बघा आता हे जे स्टार्टिंगचं आहे ते इंटिग्रेशनचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना एल म्हणजे काय, लॉगॅरिथमिक फंक्शन. त्याच्यानंतर ना आय म्हणजे काय, इनवर्स फंक्शन, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्याच्यानंतर ना ए म्हणजे काय, तर ए म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन. त्याच्यानंतर ना टी म्हणजे काय, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि ई म्हणजे काय, तर एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर मग सगळ्यात पहिले काय करायचं की आयलेट रूलनुसार बघायचं. आता यू कोणता घ्यायचा आणि व्ही कोणता घ्यायचा. ठीक आहे. तर बघा आता आपण इथं यू इक्वल्स टू बघू. आता यू इक्वल्स टू इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर बघा सगळ्यात पहिले काय आहे, लॉगॅरिथमिक. मग तुम्ही काय करायचं, लॉगॅरिथमिक फंक्शन ऑब्झर्व करायचं. मग याच्यामध्ये लॉगॅरिथमिक फंक्शन दिसतंय का, तर लॉगॅरिथमिक फंक्शन काही दिसत नाही. ठीक आहे. मग लॉगॅरिथमिक फंक्शन नाही म्हणजे एलचं काही नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं आता इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. मग इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिसतंय का बघा बरं, तर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. मग इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणतं आहे, टॅन इनवर्स ऑफ एक्स. म्हणजे याचा अर्थ काय आहे, टॅन इनवर्स ऑफ एक्स काय राहणार आहे, ॲज अ यू म्हणून राहणार आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आता सेकंड फंक्शन व्ही. म्हणजे आता बघा इथं दोनच फंक्शन आहे, यू म्हणजे काय टॅन इनवर्स आहे, तर बाय डिफॉल्ट मग दुसरं राहिलेलं काय राहणार आहे, व्ही राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे तो दुसरा फंक्शन काय होऊन जाणार, व्ही होऊन जाणार. बट तरी पण तुम्हाला चेक करायचं असेल बघा. त्याच्यानंतर बघायचं अल्जेब्रिक फंक्शन. अल्जेब्रिक फंक्शन म्हणजेच काय की एक्स आहे याच्यामध्ये, एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब. ठीक आहे. तर मग ते आहे याच्यामध्ये. तर मग त्याच्यानुसार काय करायचं आता आपल्याला, हे सॉल्व करायचं. ठीक आहे. तर मग बघा इंटिग्रेशन बाय पार्ट्सनुसार आपण आता सॉल्व करणार. तर यू म्हणजे टॅन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे. यू म्हणजे काय आलं, टॅन इनवर्स ऑफ एक्स. आणि व्ही म्हणजे काय आलं, एक्स आलं. ठीक आहे. मग इथं लिहू टॅन इनवर्स ऑफ एक्स आणि व्ही इज इक्वल्स टू एक्स. मग बघा आता या फॉर्म्युल्यानुसार काय करायचं, सॉल्व करायचं. तर मग या फॉर्म्युल्यानुसार आता पुट करा. या फॉर्म्युल्यानुसार पुट करायचं आणि सॉल्व करायचं. मग इथं लिहू आपण आय इज इक्वल्स टू
इंटिग्रेशनच्या आधी यू इंटू, आता यू काय इथं, तर यू म्हणजे इथं टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे, ठीक आहे. मग टॅन इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज, आणि इथं व्ही काय आहे, एक्स डी एक्स मायनस हा इंटिग्रेशन पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट, मग इथं काय डी वाय डी एक्स, मग डी वाय डी एक्स ऑफ काय टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे, ठीक आहे. आणि इंटू पुन्हा इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, मग इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स काय, इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, व्ही म्हणजे काय एक्स आहे आणि इथं डी एक्स आहे, ठीक आहे. हा पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट आणि पुन्हा हा फायनल डी एक्स, हा डी एक्स कशाचा आहे, या पहिल्या इंटिग्रेशनचा आहे, ठीक आहे. मग इथं पुन्हा येणार आय इक्वल्स टू हा टॅन इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज, आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स काय येणार आहे, एक्स स्क्वेअर अपॉन 2 येणार मायनस इंटिग्रेशनचं साईन ॲज इट इज आणि हा ब्रॅकेट, ठीक आहे. मग टॅन इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, मग बघा डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स, मग टॅन इनवर्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला बघा, तुम्हाला इथं लिहून दाखवतो वाटलं साईडला, डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स, याचं काय येतं 1/1 प्लस एक्स स्क्वेअर येतं, ठीक आहे. मग आपण इथं लिहिणार आता 1/1 प्लस 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू, आता पुन्हा इंटू नंतर इथं काय आलं इंटिग्रेशन ऑफ डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स काय येणार आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि हा ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स, ठीक आहे. मग आता बघा इथं आय इक्वल्स टू या साईडला काय येणार, आता एक्स स्क्वेअर आपण आधी लिहू, मग नंतर टॅन इनवर्स ऑफ एक्स आणि इथं अपॉन 2 ॲज इट इज, ठीक आहे, मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा, आता इथं एक्स स्क्वेअर अपॉन आणि 2 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि इथं येणार ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स, ब्रॅकेट कंप्लीट डी एक्स. आता बघा आपल्याला इथं इंटिग्रेशन काढावं लागेल, मग इंटिग्रेशन काढताना काय करायचं बघा, आता इथं थोडी ॲडजस्टमेंट करावं लागेल. मग इथे येणार आय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस, मग इथं इंटिग्रेशन बघा, आता हा 2 काय कॉन्स्टंट, याला आपण इथं बाहेर घेऊ 1/2, मग इंटिग्रेशन इथं काय येणार एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, ठीक आहे. मग आता आपण जर सपोज इंटिग्रेशन जर करायला गेलो, इथं वरती एक्स स्क्वेअर, इथं पण 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, मग आपण काय करू डिनॉमिनेटरला -1 +1 करू, मग जेणेकरून काय होणार आहे आपली तिथं ॲडजस्टमेंट होणार, ठीक आहे. तर मग इथं मी हा फॉर्म्युला मिटवतो आणि इथंच लिहितो, ठीक आहे. मग इथं काय येणार आय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2 आणि इथं इंटिग्रेशनचं साईन, मग इथं काय येणार हा एक्स स्क्वेअर +1 -1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स, ठीक आहे. मग इथे येणार आय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2. मग बघा आता इथं आपण काय करू शकतो, ॲडजस्टमेंट करू शकतो. ॲडजस्टमेंट काय करायची, हा 1 प्लस एक्स स्क्वेअर लिहू इथं पहिले, ठीक आहे. हा काय आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे हा 1 आपण स्टार्टिंगला लिहिला, नंतर नाही इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर हा डिनॉमिनेटरचा याला लिहिला, ठीक आहे. हे मायनस साईन इथं मध्ये देऊ आणि हा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज लिहू, ठीक आहे. आणि हा एक डी एक्स साईन. मग बघा इथं +1 प्लस एक्स स्क्वेअर आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार, ठीक आहे. मग इथं काय राहिलं फक्त आय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2 आणि इथं इंटिग्रेशन ब्रॅकेटमध्ये राहिलं फक्त 1 मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स, हा ब्रॅकेट कंप्लीट, ठीक आहे. तर मग इथं काय येणार आय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 त्याच्यानंतरनं टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2. मग इथं इंटिग्रेशन सेपरेट करायचं,
मग इथं हा ब्रॅकेट टाकून घ्या, कारण की हा 1/2 दोन्हीकडे पण आहे. ठीक आहे, मग ब्रॅकेट, मग इथे येणार 1 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx आणि हा ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक आहे, म्हणजे तिथं काय येणार आय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अपॉन 2, इथे येणार टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2. मग बघा आता इथं 1 dx इंटिग्रेशन काय येणार ब्रॅकेटमध्ये एक्स येणार मायनस, आणि 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचं काय येणार टॅन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे, काय येणार मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स ब्रॅकेट कम्प्लीट प्लस हा सी. ठीक आहे, म्हणजेच फायनल आन्सर येणार आय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स, त्याच्यानंतरनं मायनस 1/2, इथं काय येणार ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स ब्रॅकेट कम्प्लीट आणि प्लस सी येणार. ठीक आहे, म्हणजे काय आपलं फायनल आन्सर आलं बघा. मग आय इक्वल्स टू एक्स अपॉन 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2 ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी, हे काय आपलं फायनल आन्सर आलं बघा. हे काय आहे की आयलेट रूल यूज करायचं होतं, इंटिग्रेशन बाय पार्ट्स करायचं होतं. मग तुम्हाला इथं यू म्हणजे काय आहे ते माहीत झालं, आणि व्ही म्हणजे काय माहीत झालं या आयलेट रूलनुसार. एल म्हणजे लॉगॅरिथम, आय म्हणजे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, ए म्हणजे अल्जेब्रिक, टी म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक आणि ई म्हणजे एक्सपोनेन्शियल. पण सगळ्यात पहिले फर्स्ट फंक्शन कोणतं आहे डिसाईड करायचं आयलेट रूलनुसार. ठीक आहे, एल आय ए टी, आणि आय म्हणजे इंटिग्रेशन. ठीक आहे, आणि तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ पाहिजे, आणि या फॉर्म्युलानुसार मग काय करायचं व्हॅल्यू पुट करीत जायचं. आणि नंतरनं इथं फक्त आपण एक ॲडजस्टमेंट केली, जेणेकरून काय की प्लस 1 मायनस 1/x स्क्वेअर ॲडजस्ट झालं पाहिजे, जेणेकरून आपला डेरिव्हेटिव्ह बरोबर फाइंड आउट होईल. ठीक आहे, आणि मग इथं आन्सर आलं एक्स स्क्वेअर अपॉन 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/2 एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे, तर असं सॉल्व केलं तर पूर्ण 4 पैकी 4 मार्क भेटते.